हालेलुया. आपला देव जो स्वामी आहे तो दयाळू आहे. प्रेज द लॉर्ड. है ना. शुक्रवारीच मी बोललो देव दयाळू आहे. आपला स्वामी दयाळू आहे प्रियानो. म्हणून योहान 3:16 देवाने प्रीती केली अख्खा जगावर, म्हणून तो दयाळू आहे. हालेलुया. एक दृष्टांत आपण बघूया. मत्ती त्यातला 22 अध्याय काढूया. त्यातलं पहिला वचन वाचूया. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. ऐकले. स्वर्गाचं राज्य कसं आहे, काही गोष्टी काही उदाहरणवरून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कळत आहे का? स्वर्गाचं राज्य पाहून आले का तुम्ही कधी? बोला ना. स्वर्गात जाऊन आले का? पाहिलं का? पण वचनावरून शब्दावरून तुम्हाला समजावं लागणार आहे. मी समजतो काय, मी स्वर्गात जाऊन चढून आलो नाही, कोणी येऊ पण शकणार नाही जाऊन. कळत आहे का? नक्की दृष्टांत देव देईल म्हणा, प्रगटीकरण देईल म्हणा, योहानाला स्वर्ग दाखवलं देवाने, हे सगळ्या गोष्टी होत राहणार. कळत आहे का? बायबल मध्ये जेव्हा केव्हा स्वर्गाचं राज्य, स्वर्ग कसा आहे, स्वर्गात काय करावं लागतो, स्वर्गाचा देव कसा आहे हे पाहण्यासाठी येशू ख्रिस्त स्वतः आला, पण त्यांनी काही लोकांना दृष्टांताद्वारे समजवलं. काय लिहिलेलं आहे या ठिकाणी? येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागलं. दाखले देऊन काय देऊन? दाखले म्हणजे काय? उदाहरण, एक्झाम्पल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळत आहे? येशू नेहमी दाखल्याद्वारे बोलायचं. काय बोललं त्यांनी? स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. कोणा एका, पहिल्यांदा म्हटलं कोणा एका राजासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्या पुत्राला लग्नाची मेजवानी दिली. लग्नाची मेजवानी दिली. त्याने आपल्या पुत्राचं लग्नाची मेजवानी दिली. लक्षात ठेवा, राजा आणि राजाचा पुत्र आणि मेजवानी. कळत आहे का? बोला राजा. माझ्या मागे बोला. राजा, पुत्र, मेजवानी. हालेलुया. हे सगळं कार्यक्रम राजाचं खानदानमध्ये, राजाचं कुटुंबामध्ये, राजाचं नजरेत घडत आहे. अशा प्रकारचं माझ्या प्रियानो दृष्टांत किंवा दाखला येशू देत होता. आणि वचन 3, आणि लग्नाचं मेजवानीच ज्यांना आमंत्रण दिले होते. हॅलो, कळत आहे का? राजाने काय केलं? पुत्राचं लग्न आहे आणि मेजवानी दिली, आमंत्रण दिले. प्रेज द लॉर्ड. हे सगळं जे दृष्टांत दिलेलं आहे ते एक्झॅक्टली माझ्या प्रियानो आपल्या जीवनात लागू आहे. बरं का? आपल्या जीवनात लागू आहे. प्रत्येक शब्द आपल्या जीवनात लागू है। हर एक शब्द हमारे जीवन में क्या है? हाँ, समझ में आ रहा क्या है? चालू है, क्रिया में है, काम कर रहा है। हाँ, आणि आमंत्रण दिले होते त्यांना बोलवण्याकरता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात। लग्न सुरू आहे, मेजवानी तयार आहे, कळत आहे। आणि राजाने काय केलं? दासांना पाठवलं ज्यांना आमंत्रण दिलेलं आहे, आमंत्रण निमंत्रण इन्व्हिटेशन दिलेलं आहे, त्यांनी लवकरात लवकर यावी। प्रेज द लॉर्ड, यावे, हालेलुया। लवकरात लवकर कोणाला पाठवलं? कोणाला पाठवलं? दासांना पाठवलं। माझ्या प्रियांनो, लक्षात ठेवा, कळत आहे का? आज दासाच्या ठिकाणी तुम्हाला आणि मला ठेवायचं आहे। आज दासाच्या ठिकाणी तुम्हाला आणि मला ठेवायचं आहे। राजाच्या ठिकाणी कोणाला ठेवायचं आहे? देवाला। किती लोकांना कळत आहे? राजाच्या ठिकाणी देव आहे, लग्नाच्या ठिकाणी येशूला ठेवायचं आहे।
कळत आहे? किती लोकांना कळत आहे? हालेलुया. मेजवानीच्या ठिकाणी पवित्र आत्म्याला ठेवायचा. तो नेहमी तुमच्या पुढे काय करतो? ताट वाढीतो. हालेलुया. देव देवाच्या ठिकाणी आहे. येशू देवाच्या उजव्या बाजूला स्वर्गात बसलेला आहे. पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कळत आहे का? कळत आहे का? हालेलुया. आणि वचनात लिहिलेलं आहे माझ्या प्रियानो, तुम्हाला आणि मला देवाने दास दासी म्हणून निवडलेला आहे, जेणेकरून आपण या जगामध्ये जाऊन ज्याला देवाने आमंत्रण दिलेलं आहे, बोलवलेलं आहे, पाचरलेलं आहे, त्यांना लवकरात लवकर देवाचं मेजवानीत आणण्यासाठी. नाही कळलं? प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं मेजवान फक्त ते बाहेरचे लोक नाही, आधी तर तुम्ही आणि मी. आधी तर दास कोणाचं होते ज्यांना पाठवलं? राजाचं दास. हालेलुया. कोणाचे? आज राजाचे आपण दास आहोत. राजाचे आपण दास आहोत. सर्वात आधी तुम्हाला आणि मला जागा आहे मेजवानीत. कुठं? मेजवानीत सर्वात आधी कोणाला जागा आहे? दासाला. हालेलुया. किती लोकांना कळत आहे? किती लोकांना कळत आहे? जागा पहिला तुम्हाला दिलेला आहे. आपला जागा सांभाळा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मेज तयार आहे. मेज तयार आहे. मेज तयार आहे. आणि मेज तयार होण्यासाठी मेजपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मेज तयार झालेला आहे तर तिथं पोहोचलं पाहिजे ना. आणि त्या मेजमध्ये पोहोचू नये म्हणून सैतान गोंधळ घालतो. आधीच बोललोय मी तुम्हाला. हालेलुया. तुमच्यासाठी मेज तयार आहे. कसं कशाचं मेज तयार आहे सांगतो ते पण. हालेलुया. कसं कशाचं मेज? मेज म्हणजे काय? दावत. हिंदीमध्ये मराठी पण मेजच लिहिलं. काय लिहिलंय? हो. मेजवानी म्हणजे काय? कळलं? सगळ्यांना कळलं का? अजून कन्फ्युज आहे? नाही तर मला असं बोलावं लागेल, अजून सैतान आहे तुझ्या डोक्यात. मेजवानी बोलवलेला आहे. मेजवानी कसं कसाची पास्टर? हालेलुया. मला माहित नाही आज आपल्या जीवनात कितीतरी त्रासातून तुम्ही जात असेल, त्या त्रासाला काढण्यासाठी चांगलं मेजवानी देवाने ठेवलेलं आहे. हालेलुया. चांगलं मेजवानी ठेवलेली आहे माझ्या प्रिया. मेज ज्यावेळेस आपण मेजवानी मध्ये जातो तर माझ्या प्रियानो काय तयार असतात तिथं? मग भोजन कोण खातो? आपणच खातो ना मेजवानीत जाऊन. बरोबर आहे का नाही? आणि जर मेजवानीत बोलवलेलं आहे, आपल्या डोक्यात गोंधळ आहे, तर ते बनवलेलं भोजन पण व्यवस्थित जाणार. बरोबर आहे का? म्हणून कधीच माझ्या प्रियानो आत्मिक जीवनात देखील असंच आहे. कधीच गोंधळू नका. कधी डिस्टर्ब होऊ नका. कधी जास्त टेन्शन घेत बसू नका. नाहीतर देवाने ठेवलेलं मेजवानीत जरी तुम्ही आले तरी उपाशी जाणार. तरी कारण की डोक्यात गडबड, गोंधळ, अति टेन्शन. हालेलुया. मेजवानीत कसे पदार्थ असतात? किती प्रकारचे? बोला. भरपूर असतात का नाही? लग्नात जर आपण गेलो तर बाहेर बसलेले असतात ना काही लोक गेट मध्ये, साहेब या ना, साहेबाचं लग्न आहे, या, मोस्ट वेलकम. वेलकम करायला लोक थांबलेले असतात का नाही? गेट पाशी थांबलेले असतात का नाही? तरी आपण इतकं गोंधळात असतो आतमध्ये जाऊन, कोणी मला विचारलंच नाही. असं पण होतं कधी कधी. लोक ज्याचं लग्न आहे त्याचं कुटुंबाने आपल्याला वेलकम करायला, स्वागत करायला गेटपाशी थांबवलेलं आहे. या, इथं बसा, तिथं बसा, तिथं बसा, तिथं बसा. असतं का नाही प्रियानो? बोला की जरा जरा. माझ्या लग्नात पण काही लोक ठेवलं होतं मी. येणाऱ्या लोकांना व्यवस्थित बसव, सांभाळ. काही लोकांनी सांभाळले, काही लोकांनी ड्युटी सोडून दिलं, काही लोकांनी ड्युटी सोडून दिली. मस्त आतमध्ये येऊन
आनंद करत बसले. कळत आहे का? सगळ्यांचं वेलकम करायला मेजवानीत लोक ठेवलेले असतात प्रियांनो. कळत आहे का नाही? तरी आपण आतमध्ये जाऊन मला कोणी विचारलंच जाऊ दे, आता मी परत माघारी घरी जातो. जेवणार पण नाही, खाणार पण नाही. का म्हणे? कोणी विचारलंच नाही मला. प्रेज द लॉर्ड. का? त्यांनी नाही विचारले तर काय झालं? इन्व्हिटेशन आलंय ना, आमंत्रण आलंय ना. स्वर्गाचं राज्य तर तुमच्यापर्यंत माझ्या प्रियांना आमंत्रण पाठवलेलं आहे. कोणी विचारू द्या, नाही विचारलं तर काय झालं सांगा बरं? तुमचं हाडं झिजलं का? का तुमचं गोराचं कालं पडलंय चमडा? काय नाही झालं ना. नाही विचारलं तर काय तोटा झाला का? नाही. पण आपण करून घेतो, तोटा करून घेतो. मेजवानीत 4 प्रकारचं कदाचित राईस बनवलेला असेल, तांदूळाचा आयटम 4, भाताचा आयटम, पुलाव, चिकन बिर्याणी, चायनीज राईस आयटम बघा. त्यानंतर अजून काय? चला जिरा भात. 4 बोललो म्हणून 4 पर्यंत पोहोचू आपण. हालेलुया. चिकनचे पदार्थ तर विचारूच नका. तिकडं बघितलं की तोंडातून पाणी, तिकडं बघितलं की मेजवानी तेच असणार ना. मेजवानी म्हटल्यावर काय? मेजवानी म्हटल्यावर मस्त पैकी खायचं, प्यायचं, आनंद करायचं. हालेलुया. आणि म्हणून स्वर्गाच्या राज्यात पण देवाने इकडं इकडं बघशील, अलीकडं पलीकडं सगळीकडे तुझ्यासाठी दावीद म्हणतो, देव माझं पुढे ताट वाढीतो. देव माझं पुढे, पण आपल्याला खातच येत नाही. म्हणे कोणी मला विचारलंच नाही. म्हणे पाणी पण नाही विचारलं. का पाणी नाही विचारलं? तर जागच्या जागी काय तू मरायला टेकली का? जीभ छोट झालंय. कोणी मला बस पण नाही म्हटलं खुर्चीत. का बस नाही म्हटलं तर काय झालं? तुझं हाईट वाढलं का? झालं तरी काय? कोणी मला जीवच नाही लावलं. मग काय झालं? मग घर तुटून पडलं का? मग आपला विचार बघा ना. कोणी मला नाही विचारलं, पाणी नाही विचारलं, बस नाही म्हटलं, खा नाही म्हटलं. अरे मेजवानी आहे. हालेलुया. काय आहे? मेजवानीत बोलत होतो हा राजा. आणि म्हणे बहाना. राजा वाट बघत आहे. या ठिकाणी दिलेल्या उदाहरण मध्ये राजा काय करत आहे? वाट बघत आहे. अरे झालं हो तयार, मेजवानी तयार आहे, स्वयंपाक तयार झालेलं आहे. कुठे गेले आमंत्रण दिलेले लोक? जा बरं बघून ये. सेवकांना पाठवलं आणि कोणी बहाना करत बसलं होतं. अहो तुम्हाला इन्व्हिटेशन आहे मेजवानी मध्ये. जा तिकडं, कामाला जायचं. मग इथं असंच घडलेलं बरं का. राजाचा मेजवानी मध्ये खाऊन पिऊन मस्त होऊन यायचं सोडून कोणाला कामाचं पडलेलं, कोणाला लेकरांचं पडलेलं, कोणाला नवऱ्याचं पडलेलं, कोणाला कपडेचं पडलेलं, कोणता साडी घालू. कोणाला कपडेच नाही आज घालायला. कोणाला म्हणे कपडेच नाही आज, काय घालून जाऊ. आणि इकडे उशीर होत आहे देवाचा मेजवानीत. हालेलुया. राजा चिडला ना. राजा हा जो राजा आहे मते त्यातला 22व्या अध्याय मधलं ज्याने मेजवानी दिलं तो जो राजा आहे तो चिडला. लक्षात ठेवा, आत्मिक जीवनात पण असंच आहे. राजाने मेजवानी दिलेला आहे. हा चर्च मध्ये मेजवानी आहे. तुझ्या दुःखात असेल, तुझं दुःख काढण्यासाठी राजाने मेजवानी ठेवलेला आहे. ते तुझं आजारी असेल, तुझा आजार काढण्यासाठी मेजवानी ठेवलेला आहे. तुला बुद्धी नसेल, तुला बुद्धी देण्यासाठी या ठिकाणी देवाने ताट वाढून ठेवलेला आहे. उशीर करू नकोस.
तुझं डोकं जरी दुखत असेल तरी मेजवानी आहे आज तुझ्यासाठी. गोंधळात पडला असेल तरी आज मेजवानी आहे तुमच्यासाठी. दर रविवारी मेजवानी 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 मेजवानी, आत्मिक मेजवानी चाललेला आहे. आत्मिक मेजवानी चाललेला आहे. आणि आपण काय करतो, घरी बसून लाथा मारत बसतो. कशाला जायचं चर्चला? राजा वाट पाहत आहे. राजा वाट पाहत आहे. राजा चाकराला पाठवत आहे, दासाला पाठवत आहे, जाऊन बघ रे काय चाललेलं आहे. तुम्हाला पाठवत आहे, जाऊन बघ रे काय चाललंय. का उशीर होत आहे? का लोक येईना? आमंत्रण दिलेले लोक का? सगळेजण बहाणा करत बसले होते. सगळेजण येईनात. आणि वचन 4, पुन्हा त्याने दुसरे दासांना पाठवले व त्यांना म्हटले की आमंत्रितांना असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत. सर्व सिद्ध आहे, सर्व सिद्ध आहे. लग्नाचं मेजवानी चला रे. राजाने काय काय कापलं होतं? आवडतो का नाही मटण? बसून बसून तोंडात पाणी सुटत असेल. ते पण कुठलं? पुष्ट है ना? कसं? दष्टपुष्ट. कुठलं? येताल आमंत्रित मध्ये दष्टपुष्ट खायला मिळेल. कसं खायला मिळणार? वाळलं चिळलं नाही, दष्टपुष्ट. दष्टपुष्ट मेजवानी देवाने ठेवलेलं आहे. हालेलुया. आणि दष्टपुष्ट म्हणजे देवाचं वचनापेक्षा जास्त या जगामध्ये कुठलीही वस्तू दष्टपुष्ट नाही. हालेलुया. कोण सांगते तरी पवित्र आत्मा बोलत आहे. किसी से तो भी पवित्र आत्मा बात कर रहा है. हाँ मुझे जाना है, मुझे करना है, मुझे मेजबानी में सहभाग होना है. नाहीतर राम उपासी, राम घरीच आपलंच पैसे खर्च करत बसा. इथं फुकटच मिळत आहे. इथं पहिला ग्रुप पाठवलं, बघून आले, म्हणजे यायला तयार नाही. दुसऱ्यांदा पाठवले, जाऊन सांगा रे दष्टपुष्ट राजाने वासरू कापलेला आहे किंवा बैल कापलेला आहे, मटणाची तयारी आहे, सगळं तयारी. दुसरे जण जाऊन अरे चला ना मटणाची तयारी आहे पुढं. तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेतात, कोणी व्यापाराला गेले. मनात घेई ना कोणी. काय करायचं आम्हाला त्या मेजवानीचं? कोणी कुठे गेले? शेतात गेले. कोणी व्यापारात गेले. कोई खेत में काम करने को चले गए, कोई अपने बिजनेस में चले गए. पुढं. आणि बाकीच्यांनी त्यांच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला वा. हे आहे बिनडोके लोक असे असतात. हालेलुया. फुकटात भेटतोय ते नाही, शेतात जाऊन कष्ट करून 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 आणायचं. हे असतात बिनडोके लोक. आणि म्हणतो आपण काय? बोला ना. फुकटात देव देत आहे. दष्टपुष्ट मेज तयार केलेला आहे. आणि एक दिवसाचं मेज नाहीये, ते पण सदा सर्वदा सनातन 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 राज्यासाठी मेजवानी तयार केलेला आहे. सनातन राज्यासाठी मेजवानी तयार केलेला आहे. आणि म्हणून पौल म्हणतो मूर्खासारखा होऊ नका, वागू नका. समजून घ्या देवाची काय इच्छा आहे. या दाखलावरून, ह्या उदाहरणावरून तुम्ही समजून घ्या, ही देवाची इच्छा आहे त्याच्या लोकांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपके लिए, मेरे लिए. ये योजना है प्रभू की. आणि आपण रात्र दिवस तिथंच मरायचं. कुठं? तिथं सगळं सोडायचं आणि जगाच्याच गोष्टीमध्ये मरायचं.
वेळ मर्यादा, टायमिंग टेबल सगळं काही तुम्ही सुनिश्चित करा. सगळ्या गोष्टी करा. त्याहून अधिक आजच्या वचनाला तुम्ही डोक्यात बसवा. इथं दष्टपुष्ट मेजवानी देव तयार करतोय. सर्वात आधी प्रथम पहिला स्थान फर्स्ट नंबर मध्ये डोक्यात बसवा. इथे देवाने इकडचं मेजवानी खाल तर दष्टपुष्ट राहाल शरीरामध्ये पण आणि नाहीतर वाळलं शरीरामध्ये पण आत्मिक रीती पण. आणि इथं पुढे लिहिलेलं आहे जे नाही आले ज्यांनी आज्ञा पालन नाही केली. बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे माझ्या प्रियानं. पुढे वाचा. आणि बाकीच्यांनी त्यांच्या दासांना धरून त्याचा अपमान केला व त्यांना जीवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. कळाला का आता? राजाला राग आला. या उदाहरणवरून माझ्या प्रियानो हे जे उदाहरण आहे ना स्वर्गीय राज्याचं उदाहरण म्हटलेलं आहे. स्वर्गीय राज्याचं उदाहरण. स्वर्गीय राज्यात पण असंच होणार आहे जे येशू किंवा परमेश्वर स्वतः या प्रकारचं काम करणार आहे. विश्वास ठेवा किंवा नको ठेवू. तसं तर काय तुम्ही मला काय करोड रुपये दिलेलं नाहीये, उपकार केलेला नाहीये. विश्वास ठेवा नाहीतर स्वर्गाच्या राज्याचं उदाहरण आहे. हे काय आहे? ज्यांनी देवाचं राज्यावर ज्यांनी त्याच्या मेजवानीत ज्यांनी तयार नाही केलं, जे तयारीमध्ये नाहीये, जे त्यांनी काय म्हणतात भागी नाही झाले किंवा त्याला ठुकरून दिलेला आहे, नाकारलेला आहे, तर हे हाल देव करणार आहे. हे स्वर्गाच्या राज्याचं दृष्टांत आहे. स्वर्गाच्या राज्याचं काय आहे? बोला जरा जोरात. दृष्टांत आहे. राजा चिडला आणि काय केला? सैनिकांना पाठवलं. जावा ज्यांनी माझ्या सेवकांचा अपमान केलेला आहे, त्यांना धरून टेचलेला आहे, त्यांना घात करत त्यांचं नगर पण जाळ. हालेलुया. किती लोकांना कळत आहे? राजाकडे अधिकार असतो. हालेलुया. राजाकडे राजा चिडलं. तुमचा आणि माझा राजा कोण? जरा म्हणा येशू. तुमचा आणि माझं स्वर्गीय देव बाप्पा कोण? आपका और मेरा प्रभु कोण? खास दुसऱ्यालाच बनवलेलं. तो दुसरा प्रभु है माझं, येशू नहीं. तुम्हारा और मेरा प्रभु कौन? तुम्हें और मुझे किसने बुलाया? किसने बुलाया? पास्टर पूछ रहे ना बोल डालने का यीशु. इधर से छूटने के बाद है ना. हालेलुया. इधर से छूटा ना तो है ना दूसरा भी प्रभु. तुमचा प्रश्न, मी कोणाला काय दोष देत नाही. हालेलुया. और इधर से छूटने के बाद में दूसरा प्रभु करते बैठोगे ना, तो जो तुम्हारे अंदर तुम्हारे शरीर में जो लगा हुआ है ना, वो फिर इधर आके प्रेयर करके गया, फिर वहां से पकड़े. कहां से पकड़ेगा? वहां से कहां से? वहां से कहां से? संसार से. हालेलुया. वहां से कहां से? संसार से. फिर वो घूमते घूमते आता है. अरे जिस घर में मैं बैठा था वहां से अकल दिया था मेरे को. मैं बीमार निकल चुका था, मैं शैतान निकल चुका था, मैं गड़बड़ में डालने वाला आत्मा निकल चुका था. अब फिर मेरे लिए जगह नहीं है इस दुनिया में. कहां जाऊं, किसके पास जाऊं? फिर जो चर्च में से निकला ना, बता रहे निकल गया, आया चर्च से, वचन सुना, हाँ सुना, तो अभी क्या निर्णय लिया है? कुछ नहीं. यीशु यीशु कुछ नहीं है अभी. यीशु यीशु कुछ नहीं. अच्छा किया तूने. शैतान बोलेगा अच्छा किया तूने. आपको पूछेगा भी नहीं, घुस जाएगा. मी तुम्हाला भीती दाखवत नाही, इथे लिहिलेलं आहे. येशूने एकदा येशू म्हणाले
एखाद्या व्यक्तीवरून जेव्हा दुष्ट आत्मा काढतो ते निघून जातो, तो दुष्ट आत्मा निघून जातो आणि तो जगामध्ये भटकतो. आणि तो बघतो ज्या ठिकाणातून मी निघालोय ती जागा देवासाठीच आहे का? ज्या ठिकाण म्हणजे हृदय, ज्या शहरातून मी निघालो ते ठिकाण येशूसाठी त्यांनी तयार केलेलं आहे का नाही? नसेल तर अजून 7 आत्मा घेऊन येतो. अजून किती आत्मा घेऊन येतो दुष्ट आत्मा? 7. आणि तो एक येऊन परत बसतो. आणि म्हणून काही लोकांना परमिनंट म्हणजे काय? कायमचा, स्थायी सुटका भेटत नाही. महिनाभर सुटका भेटतो, महिनाभर बोला महिनाभर सुटका, महिनाभर सुटका. साक्ष देतो, खूप बरं वाटतो पास्टर, अयो खूप बरं वाटतोय. 10 दिवसात फरक पडला, 10 दिवसात, पण 10 दिवसानंतर परत दुखायला लागलं. कुठे गेला? स्थायी सुटका नाही मिळाला. किती लोकांना स्थायी सुटका हवाय? हात वर करा. स्थायी म्हणजे काय? परमनंट, कायमची सुटका हवाय का नाही? का नुसतं 10 दिवसासाठी पाहिजे? का नुसतं 1 महिन्यासाठी पाहिजे? आज कबूल करा, मला कायमची सुटका हवाय देव बाप्पा, मला. जर 10 दिवसासाठी पाहिजे तेवढं 10 दिवसापुरतं घ्या आणि 11व्या दिवशी परत तुमचं दुखणं सुरू. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताने 38 वर्षापासून त्या तळापाशी बसलेल्या माणसाला, पंगू माणसाला सांगितलं, पुन्हा पाप करू नको, नाही तर आधीपेक्षा भयंकर होईल, आधीपेक्षा. बोला ना, काय फायदा मग चर्च मध्ये जाऊन? आणि मग 10व्या दिवसापर्यंत बरं वाटतंय, 11व्या दिवशी परत दुखणं झालं, परत म्हणणार हो फरक नाही पडलं, चर्च मध्ये जाऊन अमुक मग बोलत बसतात. तो चर्च असाच आहे, तो पास्टर पण असाच आहे. उगाच हवेत उडवतात आपल्याला. असं नसतो. सत्य सत्य आहे, सत्य आहे. जोपर्यंत राजा खुश आहे तोपर्यंत तुम्ही राजा संगती राहा, राजाला तुम्ही खुश करा. जोपर्यंत मेजवानी तयार आहे तोपर्यंत मेजवानीत या, बसा. हालेलुया. दष्टपुष्ट व्हा. हालेलुया. कसे व्हा? दष्टपुष्ट व्हा. कशाची मेजवानी? आजारातून काढण्याचं मेजवानी ठेवलेलं आहे, गोंधळातून काढण्याचं मेजवानी देवाने इथे ठेवलेलं आहे, दुखण्यातून बरे होण्याचं मेजवानी ठेवलेलं आहे, अप्रीतीतून प्रीतीमध्ये राहण्याचं मेजवानी ठेवलेलं आहे, अनम्रपणातून नम्रताकडे येण्याचं मेजवानी ठेवलेलं आहे, मेजवानी ठेवलेलं आहे. आता खायचं का नाही तो आपला प्रश्न आहे. हालेलुया. न खाण्यासाठी, मेजवानी न जाण्यासाठी कुठेतरी डोक्यात सैतानाने गोंधळ टाकलेला आहे. त्यात तोटा कोणाचाच नाहीये प्रियानो, आपलंच आहे. जोपर्यंत राजा खुश आहे, जोपर्यंत राजाने तुमच्यासाठी फक्त मेजवानी नव्हे, उत्तमातला उत्तम माझ्या प्रियानो गोष्टी तुमच्यासाठी ठेवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. मेजवानीत या, बसा, नाहीतर राहताल तुपाशी राहायचं का उपाशी राहायचं? तुपाशी राहायचं का उपाशी राहायचं? तुपाशी राहण्यासाठी मेजवानीत या, गपचूप बसून खा. कसे खा? गपचूप बसा. मेजवानी तयार आहे, आत्मिक मेजवानी, देवाच्या वचनाची मेजवानी तयार असतो इथं. दर रविवारी मेजवानी तयार असतो, दर शुक्रवारी मेजवानी, दर मंगळवारी मेजवानी. तरी आम्ही आत्म्यामध्ये वाळच. स्वतःवर आहे. वेलकम करायला देवानी लोक ठेवलेला आहे, स्वागत करायला स्वर्गदूत ठेवलेला आहे. कोण ठेवलेला आहे? स्वर्गदूत ठेवलेला आहे. आतिया बसा, तो राजा आहे, त्यांनी दर दिवशी मेजवानी ठेवलेला आहे. कधी घमंड येऊ देऊ नका. हालेलुया. हालेलुया. कळत आहे का? कळत आहे का? एस्तेर राणीचं पुस्तक किती लोकांना माहिती? वाचले? कुठे एस्तेर राणीचं पुस्तक? हा, ते तर माहिती तुम्हाला, बरोबर.
नाही तर म्हणतात तिकडे ठेवलं विकायला. या बायबल मध्येच आहे एस्तेर राणीचं. एकदा एस्तेर राणीने काही मोजकी लोकांसाठी मेजवानी ठेवली होती. कळत आहे का तुम्हाला? त्यात राजाचा हाताखाली काम करणारा एक मंत्री होता. हालेलुया. सुरुवातीचा मंत्री, संगती राहणारा मंत्री, नंतर दुसरा मंत्री झाला त्याच्या ठिकाणी. किती लोकांना कळत आहे? त्या मंत्रीचं नाव काय होतं? काय होतं? नाही माहिती? चलो बायबल मधला वाच. एस्तेर 5वा अध्याय निकाला. हमान आणि मर्दकै बद्दल तुम्ही वाचलेत ना? हा, पहिला जो मंत्री राजाकडे काम करणार होता त्याचं नाव काय होतं? हमान का मर्दकै? हा, बोला ना जोरात. एवढं काय घाबरतंय? बोला जोरात. हमान. 5वा अध्याय 9व वचन वाचा. त्या दिवशी हमान आनंदित व प्रसन्न चित्त होऊन बाहेर निघाला, पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दकै उठला नाही. हा, कळाला? मर्दकै आणि काय? बोला ना. हमान. हा, हमान कोण होता? मंत्री होता. मंत्री. राजा दुसरा होता, शहरचा राजा म्हणून. पण हा जो आहे हा कोण होता? मंत्री होता. एक दिवशी एस्तेर राणीने मेजवानी त्याला बोलवलं. कोणाला बोलवला? कोणाला बोलवला? हमानाला. आणि हमान ज्या राजवाड्यात आतमध्ये शिरलं त्याच्या बाहेर कोण बसलेला होता? मर्दकै बसलेला होता. आणि जेव्हा केव्हा हमान मंत्री त्या आतमध्ये घुसायचं प्रियानो, सगळे लोक त्याला सलूट मारायचं, नमन करायचं, झुकायचं. महाराजा आलेत. महाराजा नाही, मंत्री आलेत. महाराजा तर दुसरा होता, राजा दुसरा होता. हालेलुया. हमाना पुढे लोक झुकायचं. एका दिवशी हमानाला हे दिसलं राजवाड्यात, त्या महालामध्ये, की एक व्यक्ती आहे जो माझ्या पुढे झुकत नाही, जो माझ्या पुढे झुकत नाही. त्याचं नाव काय होतं? बोला, मर्दकै. कोण होता? मर्दकै. इतकं महान मोठं बिलीवर्स होता. माझ्या प्रियानो, त्याने असं ठरवलं होतं, मी झुकेल तर देवा पुढे झुकेल. कोणत्याही माणसं पुढे झुकणार नाही, कोणत्याही व्यक्ती पुढे झुकणार नाही. तो कट्टर बिलीवर्स होता, तो उपास करणारा व्यक्ती होता मर्दकै. हालेलुया. किती लोकांना कळत आहे? आणि हा जो हमान आहे ह्याला वाटलं की माझ्या पुढे कोण झुकत नाही. माझ्या पुढे सगळे झुकतात, पण हा मर्दकै झुकत नाही. त्याला राग आला. तो चिडलं. त्यांनी ठरवलं, आता हा जो मर्दकै आहे त्याला मी फाशीत लटकवणार. कुठं लटकवणार? इतकं राग त्याला, इतकं त्याला त्याच्या पुढे झुकलं नाही म्हणून इतकं त्याच्या डोक्यात सैतान घुसलं होतं प्रियानो, की त्याने ठरवलं, आता मी हा जो मर्दकै आहे त्याला मी फाशीत लटकवणार. पण जो देवाचं राज्यात काम करतो, जो देवा संगती विश्वासू राहतो, त्याच्या पुढे एकही कायदा, एकही हत्यार चालणार नाही, असं इर्मियाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. कळत आहे? आज ठरवा. मी असं शिकवत नाही तुम्हाला कोणा पुढे झुकू नका. जिथं कायदा चांगला आहे, कायदा पुढे झुकणं चांगलं आहे. हालेलुया. कायद्यात जर पलटी झाला, बदलाव आहे, तर तिथं न झुकलेलं बरं. बरोबर आहे का नाही? है ना? कायदा है, कानून है. भारत देश में कानून के आगे झुकना जरूरी है ना? पर कानून को अगर गड़बड़ करके झुकाने की कोशिश करते तो कौन झुकेगा? है ना? है ना? हाँ, समझ में आया? और अध्याय 7 वचन 5 पढ़ो. अहरोशेस राजाने एस्तेर राणीला विचारले, असे करण्याचे धाडस करणारा कोण व तो कोठे आहे? पुढं एस्तेर म्हणाली, हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल, तर हा दुष्ट हमानच. हे ऐकून राजा व राणी याच्या पुढे हमान घाबरला. हे असं दुष्ट विचार कोण करत आहे? एस्तेर राणी, त्यांचं खानदान, मर्दकै
जो राजवाड्यात नेहमी विश्वासू राहिलं. या लोकांना संपवणारा कोण? असा गेम कोण करत आहे? असं चाल कोण चालत आहे? तर एस्तेर राणी म्हणाली, दुसरं कोणी नाही, तुमच्या हाताखाली काम करणारा हा जो हमान आहे, याने मर्दकैला फाशीत लटकवण्याचा एक खांब बनवलेला, फाशी तयार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळत आहे? आणि मग राजा राणी दोघ जण चिडले. आणि पुढचं तुम्हाला माहित असेल, राजाने आज्ञा केली, हा जो हमान आहे, ज्या फाशीवर मर्दकैला, तो बिलीव्हर, तो ख्रिस्ती असं म्हटलं तरी हरकत नाही, त्या व्यक्तीला लटकवण्यासाठी त्यांनी खांब बनवले. त्या खांबात, त्या फाशीत याला स्वतःला लटकून टाका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज सैतान देखील या प्रकारे तुम्हाला आणि मला राजाचा मेजवानी पासून लांब नेण्याचा प्रयत्न करत आहे. बसू दिला नाही हमानाला, मेजवानीत बसू दिला नाही सैतानाने. त्यासाठी मेजवानी तयार होती का नाही? बोला बोला बोला. क्या तयार किया था राजा ने? भोजन, मेजवानी, दावत. खाने को नहीं मिला, खाने के पहले फांसी पे लटक गया, खाने के पहले फांसी पे लटक गया. कारण क्या? रीजन क्या? दिमाग में, दिल में एक ही बात था, ये मेरे सामने झुका, ये मेरे सामने आया ना. काहीतरी बोलत आहे देव बाप. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, बिलीव्हर झाल्यानंतर कोण विचारतो नाही विचारत, कोण झुकतो नाही झुकत, कोण पाणी पाजतो नाही पाजत, कोण खुर्शीत बसवतो किंवा फरशीत बसवतो, टेन्शन घेऊ नका. या गोष्टीमुळे देव न करो मेजवानी पासून, मेजवानीचा आधीच आपण निघून जाऊ. कळाला का? कळाला का? काही गोष्टी, काही विचार, काही गोंधळ आपल्यामध्ये असतो. हालेलुया. मेजवानीत पोचलो, आतमध्ये आलो, स्वागत झाल्यानंतरही हालेलुया. बरोबर आहे का नाही? हमानाला काय घेणं देणं त्यांच्या डोक्यात कसं? अख्खा राजवाड्याचे लोक झुकत आहेत, एक व्यक्ती नाही झुकलं, काय झालं हे विचार केला पाहिजे होता. कोणी? कोणी? हमाना. प्रेज द लॉर्ड. सगळे जय जयकार करत आहे, सगळे वाहवा करत आहे. हालेलुया. ह्यानी जर मर्दकैने जर मला नमन नाही केलं तर काय झालं? त्याचा इज्जत गेला होता का? नाही ना. प्रेज द लॉर्ड. त्याचा इज्जत होता राजासमोर, होता का नाही? होतं का नाही? हा. छोटे छोटे विचार माझ्या प्रियांनो, छोट्या छोट्या गोष्टीमुळे ना आपण देखील देवाचा कृपामध्ये, सेवामध्ये, मिनिस्ट्रीमध्ये वंचित होऊन जातो. वंचित म्हणजे काय? वेगळं. वंचित म्हणजे अलग. कळत आहे का? वेगळं होऊन जातो. म्हणून कुठलेही विचार डोक्यात आणू नका. कुठलेही विचार डोक्यात आणू नका, नाहीतर सैतानाने काय तयार केलंय? कोणाला लटकवण्यासाठी, दुसरे कोणाला नाही. ज्यात इगो आहे, ज्यात टेन्शन आहे, जो गोंधळ पण त्याला लटकवण्यासाठी सैतानाने देखील माझ्या प्रियांनो तुमच्या आणि माझ्यासाठी फाशी तयार केला असेल कदाचित. शेवटी आहेच, म्हणावंच लागणार. जो पाप करेल तो पापात मरेल, बायबल मध्ये पण लिहिलेलं आहे. किती लोकांना कळत आहे? छोट छोट गोष्टी डोक्यात ठेवू नका. सैतान त्या ठिकाणी घर करतो किंवा त्या ठिकाणी ओझा आणून, दबाव ठेवून तिथं तो काय करतो? लटकून देतो. कळत आहे का? तुम्ही पाहिलंय आपल्या घरामध्ये आपण भिंतीला खिळे मारतो. काही ठिकाणी खिळे मारतो का नाही? कशासाठी मारतो? कशासाठी खिळे मारतो घरात? काही कपडे लटकवण्यासाठी, ओझं लटकवण्यासाठी, बॅग लटकवण्यासाठी, है ना? जेव्हा आपण कामातून आत येतो, घरात येतो, तेव्हा माझ्या प्रियानं आपण बघतो, शर्ट काढतो, कपडे काढतो, बॅग काढतो आणि असं बघतो कुठं काय लटकवण्याचं आहे का खिळे, बघतो का नाही? तुम्ही ठेवलं का नसेल, ठोकलं नसेल का, असेल का नसेल मला माहित नाही. माझ्या घरात तर मी ठोकलेलं आहे 4-5. का ठोकतो? आपलं कपडा, बॅग, ओझं काहीतरी लटकवण्यासाठी आपण ठोकलेला असतो खिळे. हालेलुया. त्याच प्रकारे
सैतानाने देखील तुमचं आणि माझं डोक्यात छोटे छोटे खिळे ठोकून ठेवलेले आहे, छोटे छोटे बारीक. तुम्ही चुकलेत त्या खिळेत, बरोबर सैतान येऊन त्याचं ओझं लटकवतो.